भाचे अध्यक्ष किरण शांताराम, प्रमुख पाहुणे आणि माझे ज्येष्ठ मित्र श्री मंगेश पाडगावकर, विशेष उपस्थित श्री दाजी पणशीकर, खाकी गुलाबाचे लेखक यांनी आत्ताच आपलं स्वतःचं मनोगत सांगितलं ते संजीव कोकिळ, प्रकाशक विवेक मेहत्रे, आमंत्रित आणि आवर्जून इथं आलेल्या बंधुभगिनींनो, प्रथमतः आपणा सर्वांनाच सेवानिवृत्त पांडू हवालदाराचा अगदी मनपूर्वक रामराम. आज आपल्या पुढे उभा असताना माझी स्थिती जरा अडचणीची झालेली आहे. आपण जर माझी जागा बघितलीत तर ती म्हणजे पाडगावकर आणि पणशीकर, म्हणजे दोन करांच्या मध्ये एक करंगुली असल्यासारखी माझी परिस्थिती झाली. तुम्हाला सांगतो, खरं म्हणजे दोन मोराच्या मध्ये एखादं भिजलेलं कोंबडं बसावं असं मला वाटत होतं. आणि आपण पाहायला आपल्याला माहिती नसेल, परंतु गेले 2 ते 2.5 महिने संजीव कोकिळ माझ्या मागावरती येत. आपण लक्षात ठेवा, ते मला येऊन भेटले. खरं म्हणजे त्यांची आणि माझी तशी सर्व्हिस एकत्र झालेली नाही आहे. ते मला भेटले, त्यांनी मला प्रत आणून दिली, मला अनेक वेळा फोन केले, 2दा-3दा येऊन भेटले आणि मला म्हणायला लागले की तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या प्रकाशन समारंभामध्ये आलंच पाहिजे. इतका आग्रह बघितल्यानंतर पाडगावकर साहेब आपल्याला मुद्दामून सांगतो की मला आठवण जर कशाची झाली असेल तर राज कपूरच्या संगम पिक्चरची झाली. तुम्हाला सांगतो, माझ्या वयाचे जे आहेत किंवा माझ्यापेक्षा थोडेसे कमी असतील किंवा जास्ती असतील, त्यांना संगम पिक्चरमधल्या पहिल्या भागाचा नक्कीच आठवण होईल की राज कपूर एका फांदीवरती बसलाय, बॅक पायपरनं असं वाजवतोय आणि त्यानंतर खाली नदीच्या पात्रामध्ये कमनीय बांधा असलेली, टपोरे डोळे असलेली, अतिशय देखणी वैजयंती मला पोहते. आणि नंतर राज कपूर ते वाजवता वाजवता म्हणतोय की बोल राधा बोल, संगम होगा की नाही. आणि मग पहिल्यांदा नाही कभी नाही म्हणून म्हणणारी वैजयंती मला 2-3 कडवी झाल्यानंतर ती म्हणते की दिल का बढ़ता बोझ कभी कम होगा के नहीं. मग शेवटी कंटाळून ती म्हणते होगा 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 क्यों सताते हो. तसंच माझं आणि कोकिळ्यांचं झालं. तुम्हाला सांगतो, फक्त फरक एवढाच होता की ही 73 वर्षाची वैजयंती मला आणि 58 वर्षाचा आमचा राज कपूर, आणि तरी जमलं. ह्याच्यातच समजून घ्या आपण. मित्र हो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण इतक्या वर्षानंतर कविराजांना एवढा जबरदस्त हार मिळालेला मी आज पहिल्यांदाच पाहतोय. आपल्याला तुम्हाला सांगतो, कारण उशिरा काय होईना पण वाजवताय टाळ्या, हे काय कमी आहे का? माझी खात्री आहे की त्यांच्या लग्नात सुद्धा एवढा मोठा हार त्यांना कधी मिळाला नसेल. मित्र हो, खरं म्हणजे काल मला पहिल्यांदा फोन आला, तो एका संस्कृत पंडिताचा फोन आला. अतिशय संस्कृत पंडित मोठा आहे, अगदी हार्वर्डपासून फ्रान्सपर्यंत आणि जर्मनीपासून रुमानियापर्यंत आणि जपानपर्यंत जाऊन त्यांनी मला जाताना एक सकाळी आठवण सांगितली की ते म्हटले ज्या वेळेला मी बरं का गाणं ऐकतो की शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून, त्या वेळेला माझ्या डोळ्यातनं म्हणायला लागले पाणी यायला लागतं, अश्रू यायला लागतात. इतके त्या गाण्याशी ते तल्लीन होतात. मित्र हो, आपण पाहिलं असेल की असा लिहिणारा की ह्या जगण्यावर ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे, मी बर का समजून आहे सारे तुझे बहाणे. काय अप्रतिम आहे तुम्हाला सांगतो.
त्याच्याबरोबरच हात हवे मज नाजूक सुंदर. मला सुद्धा आज असं वाटलं की ह्या पोलीसच्या हाताऐवजी आज जरा नाजूक आणि सुंदर हात माझे जर असते तर जास्ती बरं झालं असतं असं मला वाटलं. आपल्याला तुम्हाला सांगतो मित्र हो, आजच त्यांनी कालच एक अतिशय बरं का म्हणजे एका कवितेत त्यांनी असं म्हटलंय की हात तुझ्या हातातून धुंद ही हवा, रोजचाच चंद्र आज भासतो नवा. खरं म्हणजे हा नेहमीचाच हा सावरकर हॉल आहे, पण हा सावरकर हॉल आज अप्रतिम अगदी नवा वाटतोय, ह्यात काही संशय नाही. त्याचं कारण म्हणजे आमचे पाडगावकर साहेब इथं आलेले आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे पाडगावकर साहेबांची कविता वाचत असताना असं वाटायला लागतं की माय मराठी ह्या कवीवरती आपली सगळी शब्दसंपत्ती उधळून टाकते असं वाटायला लागतं. तुम्हाला सांगतो, आणि हा कवी असा आहे की आपली माय मराठीला सजवताना सर्व शब्दसंपत्ती तिला देऊन टाकतोय आणि तिला छानपैकी सजवतोय असं वाटायला लागतं. अशा तऱ्हेचे, कारण कुसुमा आपल्या तुमच्या केशवसुतांनी सांगितलं होतं की शब्दांनो मागुते या, पण आमच्या पाडगावकरांचं वैशिष्ट्य असं आहे की शब्दच नाचत नाचत पाडगावकरांच्या पुढे येतात आणि म्हणतात, अरे तुमच्या ओठात तुमच्या लेखणीमध्ये आम्हाला घ्या. आपल्याला सांगतो, हा सगळ्यात मोठा फरक आहे. केशवसूत ते पाडगावकर ही एक मोठी लिंक आहे, आपण लक्षात ठेवा. मी तर आज असं म्हणेन की कवींचे जर महासंचालक कोणी असतील तर ते आज इथं महाराष्ट्रातले बसले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. खरं म्हणजे काय सुंदर कविता. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आणि तुमचं आणि आमचं म्हणजे पोलीसचं आणि पब्लिकचं सेमच असतं असं म्हणायला काय हरकत नाही. मित्र हो, पद्मभूषण तसं काय करतो. मी सुद्धा कालपासून विचार करतोय. खरं म्हणजे मला 20 दिवसाच्या अगोदरच पत्ता लागला होता आणि मी त्यांना मिठाई पाठवली होती 20 दिवसा अगोदर की देवा तुमच्यासाठी खास मिठाई पाठवली आहे म्हणून. पण पद्मभूषण म्हणजे काय करतं. खरं म्हणजे कवीला काव्य स्फूर्त, मग ते बरं का प्रकाशक पुस्तकामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतात. परंतु पद्मभूषण हे देशभरामध्ये त्याचा सुगंध पसरत असतं असं मला वाटतं. आपल्याला तुम्हाला सांगतो, अँड दॅट इज समथिंग व्हेरी फॅन्टॅस्टिक. पाडगावकर तुम्ही थोडेसे, म्हणजे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मी असं म्हणेन की म्हातार नाही, वृद्ध थोडेसे झाला असाल, परंतु पाडगावकरांची जी खरी भूमिका आहे ती अशी आहे की जे रम्य बघुनिया मज वेड लागे, अशीच त्यांची वृत्ती आहे. जिथं जिथं म्हणून काही चांगलं बघतात, सौंदर्य पाहतात, अप्रतिम गुण पाहतात की त्याच्यामध्ये पाडगावकर प्रेमात पडलेच म्हणून समजा. हे खरं म्हणजे त्रिकूट होतं. मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर ह्यातले दोघं तर माझ्या अतिशय चांगल्या ओळखीचे, आणि त्यातले म्हणजे एक म्हणजे आमच्या आज इथं बसलेले आहेत ते म्हणजे पाडगावकर साहेब, आणि दुसरे म्हणजे वसंत बापट. त्यांची माझी पाडगावकरांच्या सारखीच मैत्री होती. खरं म्हणजे भीमसेन म्हटल्यानंतर स्वर्गीय सूर आठवतात. रविशंकर म्हटल्याबरोबर सतारीची नजाकत आठवते. तुम्हाला सांगतो, बालगंधर्व म्हटल्यानंतर सुरेल लढिवाळपणा आठवतो, आणि तसंच पाडगावकर म्हटलं की सुगंधी लोभस प्रसन्न प्रेम आठवतं असं म्हणायला काय हरकत नाही. मी मुद्दामून त्यांच्यासाठी एक शेर पेश करतो, कारण मी बरं का काही तसा मराठीतला काही कवी बिवी नाही आमच्या कोकिळ्यांच्यासारखा, पण एक शेर मुद्दामून पाडगावकर साहेब तुमच्यासाठी पेश करतो. तो शेर असा आहे, अरे म्हणत जा कधीतरी इर्षाद म्हणावं असतं की शेर पेश करतो म्हणल्यानंतर इर्षाद म्हणावंच असतं. ते जय बरं का, ते असं बरं का श्रीराम म्हणून असं इर्षाद म्हणायचं नसतं. हर दुआ में आपकी खुशी मांगी है. पाडगावकर साहेब, आजचा दिवस हा अतिशय आमच्या दृष्टीनं, मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला सांगतो,
कि हर दुआ में आपकी खुशी मांगी है, आपके लिए सितारों से रोशनी मांगी है, आपके लिए सितारों से रोशनी मांगी है। ना हो जिसमें कोई गम, ना हो जिसमें कोई गम, रब से आपके लिए वो जिंदगी मांगी है, तुम्हाला सांगतो। आणि तुम्हा सगळ्यांच्या तर्फे मी मागतोय मुद्दा म्हणून। आता जरा कोकिळांच्याकडे येऊया। उशिरा का होईना पण आमचा हा कोकिळ कोकिळ कुहू कुहू बोले असं म्हणायला काय हरकत नाही, तुम्हाला सांगतो। वाल्मिकीला क्रौंचवध बघून काव्य स्फुरलं, कोकिळांना खाकी वर्दीतली जी एक यातना झाली त्यातनं आपण असं म्हणूया की एक काव्य स्फुरलं। ते छोटं मन त्यांनी पाहिलं असेल, दीर्घ द्वेष पाहिला असेल, विलक्षण स्वार्थ पाहिला असेल, आणि त्यांनी सांगितलंच की उसाला चरकात घातल्याशिवाय खरं म्हणजे गोड रस बाहेर पडत नाही। आणि तसंच गोष्ट अशी आहे की सोन्याला सुद्धा आगीत घातल्याशिवाय आणि आयरणीवरती मारल्याशिवाय खऱ्या सोन्याची परीक्षा होत नाही, तुम्हाला सांगतो। मित्र हो, त्यांनी एक सांगितलं की सगळ्याच गोष्टी संवेदनशील असल्या पाहिजेत आणि समाजाची सेवा करून देत नाही असा त्यांचा बर्डन ऑफ आर्ग्युमेंट होता। मी ह्याच्याशी मात्र अजिबात सहमत नाही, तुम्हाला सांगतो। त्याचं कारण असं आहे की तुमच्यात जर हिम्मत असेल तर टू हेल विथ दीज थिंग्स, आपण आपलं काम अप्रतिम केलं पाहिजे। काय अवघड आहे त्याच्यामध्ये? असं काही विशेष अवघड नाहीये। 29 बदल्यानंतर म्हणजे खरं सांगायचं म्हणजे माझी 29 बाळंतपणच झाली, तुम्हाला सांगतो। पण तरी माझा उत्साह काही कमी झालेला नाही। त्यांना त्रास होत असेल, पण मला एक सांगा कोकिळ साहेब की साधा माणूस जेव्हा पोलीस स्टेशनला येतो तेव्हा तिथं काय वरिष्ठ असतात का हो? तिथं इन्स्पेक्टर असतात, सिनियर इन्स्पेक्टर असतात, सब इन्स्पेक्टर असतात, कॉन्स्टेबल असतात, आणि ह्या कॉन्स्टेबलला साध्या माणसाशी चांगलं वागता येत नाही। तुमच्यावरती अन्याय होत असेल म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्यावरती अन्याय केला पाहिजे का काय? सरकारने माझ्यावरती तशा प्रकारे अन्याय केला, मला 1 वर्ष अगोदर नोकरी सोडावी लागली, 15 लाखाचं नुकसान झालं म्हणून मी लोकांना त्रास द्यायचा का काय? नो, आय डोंट ॲग्री विथ दिस। आपल्याला तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं आहे की असं जर झालं तर अवघड परिस्थिती होईल। खरा माणसाचा कस केव्हा असतो की जेव्हा तो अडचणीत असतो। आणि चारित्र्य म्हणजे काय असतो? मोहाच्या क्षणी जे सांभाळलं जातं तेच चारित्र्य असतं, दुसरं काही चारित्र्य नाही, तुम्हाला सांगतो। नथिंग एल्स बट दॅट। आणि चांगलं लिहितात ते, पण ती अजून कळी आहे। आणि ही कळी फुलावी अशी आमची इच्छा आहे, तुम्हाला सांगतो। अहो, त्यांनी एक सहज सांगितलं की बेस्ट कॉम्बिनेशन सोडा सोडा, त्याची कविता छान लिहिली त्याच्यामध्ये। आणि त्यांनी म्हणले की बेस्ट कॉम्बिनेशन काय तर दारू आणि सोडा। बघा, पोलीस म्हटल्याबरोबर ती येतच कधीतरी की बेस्ट कॉम्बिनेशन दारू आणि सोडा। गांधीजी म्हणाले दारू सोडा। काय छान लिहिले, खरंच चांगलं लिहिलंय। पण पोलीस म्हणतो सोडली दारू तर हप्त्याचं काय करू अशी परिस्थिती आहे पोलीस। मित्र हो, त्यांनी एके ठिकाणी लिहिले की ज्ञानेश्वरांनी वेद वदवले। खरं आहे की तो वेदाचं, मी ते मंदिर सुद्धा जाऊन बघून आले, त्याला रेडेश्वराचं मंदिर म्हणतात। की ज्ञानेश्वरांनी नुसतं बरं का हात फिरवला त्याच्या डोक्यावरनं आणि वेद बोलायला लागला तो, पण दूध नाही काढले। वरिष्ठ दूध काढा म्हणाले आणि अनेकांनी कोकिळ साहेब भरभरून दुधाचे बरं का प्यालेच नेऊन दिले। आपण लक्षात ठेवा, आपण असं समजू नका की केवळ वरिष्ठ दोषी आहेत। वरिष्ठ असतील दोषी, त्यांनी नेतृत्व म्हणून त्यांची जबाबदारी जास्ती आहे। पण मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेत की किती आमचे इन्स्पेक्टर आणि बाकीची मंडळी मंत्रालयाची खेटे घालत असतात, तुम्हाला सांगतो। त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी लिहायला पाहिजे।
जर असेल तर त्यांच्याबद्दल लिहायला पाहिजे. नेत्यांच्याबद्दल का लिहित नाही मला तुम्ही सांगा. कारण मुख्य गोष्ट अशी आहे, या देशातले हा देश बिघडलाय ह्याचं कारण मुख्य असं आहे की इथले नेते बिघडलेत. आपण लक्षात ठेवा. आणि एकदा बरं का घरची मालकीण बिघडली की मोलकरणी चांगल्या राहू शकत नाहीत. मग ती मोठी मोलकरीण असेल किंवा छोटी मोलकरीण असेल. तुम्हाला सांगतो, ढेप खाल्ली मुंगळ्यांनी आणि दोष मात्र मुंगीला असं ते म्हणतात. अरे पण मुंग्या सुद्धा जर आपण लक्षात ठेवा लाखोने त्या ढोपीवरती पडल्या तर काय होणार आहे त्याचं. दिस इज नॉट द राईट थिंग. आणि एक लक्षात ठेवा कोकिळे साहेब, की तुम्ही जसा प्रयत्न करतायत तसं तुम्हाला एका वेळेस माहीत नसेल की भारा तांबे आपले जे होते, तांबे कवी, हे पोलीसचे सुपरिंटेंडंट होते. तुम्ही लक्षात ठेवा. या पोलीसमध्ये सुद्धा कसा अप्रतिम असू शकतं, किती अप्रतिम काव्य असू शकतं कल्पना करा. आणि दासगणू महाराज तर आमचे हेड कॉन्स्टेबलच होते आपल्याला तुम्हाला सांगतो. आणि एक मिस्त्री नावाचे ज्याला साहित्य अकादमीचं इंग्लिशचं अवॉर्ड मिळालं या IPS अधिकाऱ्याला. तेव्हा तुमच्या मागं मोठी बरं का मोठी लाईन उभी आहे आणि तसं तुम्हाला बनायचं आहे की दॅट इज व्हॉट यू शुड डू. मित्र हो, माझ्या अंदाजानं मला असं वाटतं की खरा प्रश्न जो आहे तो ह्या मातीला असलेला इमानाचा आहे. तुम्हाला सांगतो, कारण हे जर इमान आम्ही ठेवलं नाही, या मातीशी इमान जर ठेवलं नाही, मग ते वरिष्ठ असतील किंवा कनिष्ठ असतील, जर मातीशी इमान ठेवलं नाहीत तर ते कधीही साहित्याशी इमान ठेवू शकणार नाहीत, कलेशी इमान ठेवू शकणार नाहीत, संगीताशी इमान ठेवू शकणार नाहीत, कशाशीही ते इमान ठेवू शकणार नाहीत. कोकिळ अतिशय काही वेळा उपरोधिक शब्दात लिहितात. चांगली गोष्ट आहे, त्यांनी लिहावं तसं. परंतु सर्वात जर महत्त्वाची काय गोष्ट असेल तर मला असं नेहमी असं वाटतंय की स्वतःहून चांगलं वागा. लोकांनी चांगलं वागावं ही अपेक्षा करू नका. काही जरूर नाही, लोक कसेही वागत असतील. तुम्ही ज्ञानेश्वरांचं उदाहरण देताय, ते लोकांशी किती चांगले वागलेत की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पावो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात असं म्हणणारा ज्ञानेश्वर किती मोठा असला पाहिजे. मग आम्ही असं का वागू शकत नाही? स्वतः चांगला स्वतःचा आदर्श तयार करा. हे कुणी थांबवलंय का आपल्याला? हे कुणीही थांबवलेलं नाही. खरं म्हणजे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आज माझी किंवा कोकिळांची पोलीस स्टेशनला जायची हिंमत आहे का तुम्हाला सांगतो? अजिबात नाही. इथं तुम्ही माझ्याबद्दल टाळ्या वाजवाल, कोकिळांच्याबद्दल टाळ्या वाजवाल किंवा आमच्या पाडगावकरांच्याबद्दल टाळ्या वाजवाल, पण पोलीस स्टेशनला पाडगावकर गेले तरी त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळेल असं काही समजायचं कारण नाही. तुम्हाला सांगतो. आणि हे जोपर्यंत बदलणार नाही, कारण पोलीस स्टेशन हा आधार वाटला पाहिजे. शेवटी सर्वसाधारण माणसाला हा आधार वाटला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की गरिबांना, दीनदुबळ्यांना, महिलांना आणि म्हाताऱ्यांना जर तो आधार नसेल तर ते पोलीस स्टेशन कसलं, ते हप्ता स्टेशन असतं. तुम्हाला सांगतो, ते दुसरं काही असू शकत नाही. आणि म्हणून 35 वर्षानंतर सुद्धा माझी खात्री आहे की कोकिळांनी अनेक वेळा लाठीचार्ज केलाच असेल, गोळीबार केलाच असेल, अश्रुधुरही केला, म्हणजे उडवले असतील, त्याच्या नळकांड्या उडवल्या असतील. परंतु हा कोकिळ बरं का की खाकी वर्दीच्या पानातून पोलीसच्या डहाळीवरून कुहू कुहू बोलतोय, हेच फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा माणसाचं आपण स्वागत करूया. पण आजची स्थिती कशी आहे? मी पाडगावकरांची क्षमा मागतो आणि त्यांच्याच कवितेचं थोडासा फरक करून तुम्हाला तुमच्या पुढे ठेवणार आहे. पाडगावकर साहेब, तुमची क्षमा मागून हे सांगतो मुद्दाम की सलाम भाई सलाम. कारण पोलीस म्हटलं की सलाम आलाच, येस सर म्हणणं आलंच. येस सर, राईट सर, डन सर, ओके सर. अहो एकदाच नो सर म्हटलं, नोकरी सोडावी लागली. तेव्हा सलाम भाई सलाम, सबको सलाम.
बदलीच्या भीतीनं डाव्या हातानं काठी माग लपवीत सलाम, पण सलाम भाई सलाम. कारण आम्हाला ती आता काठी सुद्धा लपवायला लागायला लागलीये. आमच्यावर फेकलेल्या प्रत्येक दगडाला सलाम, प्रत्येक शस्त्राला सलाम, आणि आमच्या माय बहिणींचा विनयभंग करणाऱ्या हातांनाही सलाम. कातडी बचावू सरकारलाही सलाम. आणि गेल्या 65 वर्षात न बदललेल्या कायद्यालाही सलाम. हप्त्याला सलाम, आणि ज्यांनी हप्त्याची सवय लावली त्यांनाही जबरदस्त सलाम. पण त्याच्यापेक्षाही शेकडो निरपराध्यांना मुंग्यासारखं मारणाऱ्या, पण त्याच्यापेक्षाही शेकडो निरपराध्यांना मुंग्यासारखं मारणाऱ्या, अट्टल आतंकवाद्यांना जी साहेब म्हणणाऱ्या दिग्विजयी नेत्यांना मात्र सलामीचा सलाम. आणि हे सगळं खपवून घेणाऱ्या पराक्रमी भारतीयांनो, तुम्हाला तर सलामीच शस्त्र, दुसरा काही देऊ शकत नाही मी. आता फक्त एवढंच म्हणतो की सायोनारा. त्याचं कारण असं आहे की आता आपण पाडगावकर साहेब कधी भेटायचं? कोकिळांच्या दुसऱ्या ह्याच्यासाठी जेव्हा प्रकाशन होईल दुसऱ्या संग्रहाचं, तेव्हा तर नक्कीच भेटू. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाडगावकर साहेबांना पद्मविभूषण मिळेल त्यावेळेला तर नक्कीच भेटू. जय हिंद, राम राम.